नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जानेवारी 2024। तर आजच्या दिवसासाठीचे आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे रश्मी शुक्ला। तर महाराष्ट्र सरकारने रश्मी शुक्ला यांची राज्य पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर यांची नियुक्ती ही जानेवारी 2024 मध्ये करण्यात आलेली आहे। तर या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी बनल्या आहेत। तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण बनलेल्या आहेत? तर रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या डीजीपी बनलेल्या आहेत। त्यांनी माजी डीजीपी रजनीश सेठ यांची जागा घेतली आहे। तर त्यांच्या आधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण होते? तर रजनीश सेठ होते, जे आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत। तर रश्मी शुक्ला या 1988 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। डीजीपी होण्यापूर्वी त्या सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB मध्ये महासंचालक होत्या। त्यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये CRPF चे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केलेले आहे। तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला। तर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स 2024 साठी आपण 2 प्लॅन्स लॉन्च केलेले आहेत। तर पहिला प्लॅन आहे इयरली प्लॅन, हा 251 रुपयांचा आहे आणि दुसरा प्लॅन आहे तो मंथली प्लॅन आहे 26 रुपयांचा। तर यामध्ये आपण डेली करंट अफेअर्सची PDF देणार आहोत, ज्याची तुम्ही प्रिंटही करू शकतात। वीकली रिव्हिजन PDF आहे आणि मंथली वन लाइनर PDF देण्यात येत आहे। तर या सर्व PDF तुम्हाला स्पर्धा अभ्यास या ऍप वरती उपलब्ध होणार आहेत। तर नक्कीच या ऍपला भेट द्या। चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपत्तीच्या पूर्वचेतावणीसाठी राहत वाणी केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। तर उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी राहत वाणी केंद्राचे जानेवारी 2024 मध्ये उद्घाटन केले आहे। तर राहत वाणी केंद्र एक वेधशाळा आहे जी आपत्तीच्या पूर्वचेतावणीसाठी सुरू करण्यात आलेली आहे। काय आहे? तर एक वेधशाळा आहे जी आपत्तीच्या पूर्वचेतावणीसाठी सुरू करण्यात आलेली आहे। त्याचे नाव काय आहे? तर राहत वाणी केंद्र। आपत्तीची लवकर सूचना देणे, अंदाज देणे, वेळेवर मदत वितरण सुनिश्चित करणे आणि नुकसानग्रस्तांना थेट लाभ हस्तांतरण करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे। तर उत्तर प्रदेश राज्यातील लखनौच्या लालबाग भागात हे स्थापन करण्यात आले आहे। तर आपत्तीच्या पूर्वचेतावणीसाठी राहत वाणी केंद्र हे उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ येथे सुरू करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचे योग्य उत्तर आहे दिनेश के त्रिपाठी। तर व्हाईस ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी जानेवारी 2024 मध्ये नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे। तर त्यांनी व्हाईस ऍडमिरल संजय जयसिंग यांची जागा घेतलेली आहे। यापूर्वी ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून काम करत होते। तर नौदलाचे उपप्रमुख होण्याआधी त्यांनी काय कार्य केलेले आहे? तर पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून ते कार्यरत होते। तर व्हाईस ऍडमिरल त्रिपाठी हे 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलात रुजू झाले। तर सध्या नौदल प्रमुख आहेत ऍडमिरल R हरी कुमार। आणि नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 डिसेंबर रोजी। आणि 2023 मध्ये नौदल दिन कोठे साजरा करण्यात आला? तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती। आणि या कार्यक्रमाला कोण उपस्थित होते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या जिल्ह्याला राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बुरहानपूर। तर जानेवारी 2024 मध्ये नवी दिल्ली येथे आत्मनिर्भर भारत उत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात बुरहानपूर जिल्ह्याला, जे मध्य प्रदेश राज्यातील आहे, तर त्याला केळी प्रक्रियेसाठी राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 देण्यात येणार आहे। तर कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील बुरहानपूर या जिल्ह्याला केळी प्रक्रियेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। बुरहानपूर जिल्ह्याला केळी या मुख्य पिकाला उत्पादन, व्यापार आणि प्रक्रिया क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे। तर केळी चिप्स, केळी पावडर, राख्या आणि सजावटीच्या वस्तूंसह इतर उत्पादने बुरहानपूर जिल्ह्यात तयार केली जात आहेत आणि या उत्पादनांसाठीच त्यांना राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण झाल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे नादिया कॅल्विनो। तर जानेवारी 2024 मध्ये नादिया कॅल्विनो या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 8व्या अध्यक्ष झाल्या आहेत। कितव्या आहेत? तर 8व्या अध्यक्ष झालेल्या आहेत।
तर त्या युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या नादिया या पहिल्या महिला आहेत. तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत कोण? नादिया कॅल्विनो. तर नादिया कॅल्विनो या स्पेनच्या अर्थशास्त्रज्ञ आहेत. 2012 पासून या पदावर असलेल्या जर्मनीच्या हॉयर यांची त्या जागा घेणार आहेत. तर नादिया या आंतरराष्ट्रीय नाणे आणि आर्थिक समितीच्या अध्यक्षही राहिल्या आहेत. युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेची स्थापना 1958 साली झाली असून त्याचे मुख्यालय लक्झेंबर्ग येथे आहे. तर कधी झालेली आहे या बँकेची स्थापना? तर 1958 मध्ये आणि मुख्यालय आहे लक्झेंबर्ग येथे. तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत नादिया कॅल्विनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी राम मंदिर राष्ट्र मंदिर एक सामान्य वारसा या पुस्तकाचे प्रकाशन केले? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. तर केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ यांनी राम मंदिर राष्ट्र मंदिर अ कॉमन हेरिटेज या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. तर हे पुस्तक गीता सिंग आणि आरिफ खान भारती यांनी संयुक्तपणे लिहिलेले आहे. तर राम मंदिर राष्ट्र मंदिर एक सामान्य वारसा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गीता सिंग आणि आरिफ खान भारती हे दोघेही या पुस्तकाचे लेखक आहेत. नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथून पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर हे पुस्तक राम मंदिराच्या बांधकाम आणि महत्वाशी संबंधित ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पैलूंवर प्रकाश टाकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना भारत आणि कोणादरम्यान खेळला गेला? तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तर 147 वर्षांच्या इतिहासातील सर्वात लहान म्हणजेच 107 षटकांचा क्रिकेट कसोटी सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे जानेवारी 2024 मध्ये खेळला गेला. तर कोणामध्ये? तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये. कधी? तर जानेवारी 2024 मध्ये हा सामना खेळला गेला. तर हा सामना किती षटकांचा झाला? तर 107 षटकांचा म्हणजेच किती? तर 642 चेंडूंचा झाला. तर 147 वर्षांमध्ये हा पहिलाच कसोटी सामना आहे जो एवढा लहान खेळलेला आहे, म्हणजे एवढ्या कमी चेंडूमध्ये खेळला गेला. तर 1932 मध्ये मेलबर्न मध्ये 656 चेंडूंचा सामना खेळण्यात आला होता. तर याआधीचा जो सगळ्यात लहान सामना होता तो किती चेंडूचा होता? 656 चेंडूचा. आणि 2024 मध्ये जो सामना झालेला आहे तो किती? तर 642 चेंडूंचा सामना झालेला आहे. तर या सामन्यामध्ये फक्त 464 एवढ्या धावा करण्यात आल्या. तर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या आहे. तर भारतीय क्रिकेट संघ केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रामायण वॅक्स म्युझियम कोठे बांधले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अयोध्या. तर उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यात रामायण वॅक्स म्युझियम बांधले जात आहे. तर संग्रहालयात काय असणार आहे? तर या संग्रहालयात राम, सीता, हनुमान आणि रामायणातील इतर सर्व महत्वाच्या पात्रांच्या सुमारे 100 मेणाचे पुतळे बांधले जात आहेत. किती आहेत? तर 100 पुतळे बांधण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात रामकथेची 30 ते 35 दृश्य दाखवली जाणार असून यामध्ये सीतेचे स्वयंवर, वनवास आणि लंका दहन इत्यादींचा समावेश असणार आहे. हे वॅक्स म्युझियम सुभाष कंदलूर बांधत आहेत, ज्यांनी आतापर्यंत नेते, देवता तसेच प्रसिद्ध कलाकारांची 150हून अधिक मेणाची शिल्पे तयार केली आहेत. कोण बांधणार आहे? तर सुभाष कंदलूर. कोठे बांधण्यात येणार आहे? तर उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे. नाव काय असणार याचे? तर रामायण वॅक्स म्युझियम. तर हे म्युझियम 10,000 स्क्वेअर फूट पसरलेले आहे. याचा पहिला टप्पा हा रामकथेला समर्पित असणार आहे, तर दुसरा टप्पा कृष्णकथेवर आधारित असणार आहे. तर 2 भाग असणार आहेत या म्युझियमचे. एका भागामध्ये रामकथा म्हणजेच रामायणचा भाग असणार आहे, तर दुसऱ्यामध्ये कृष्णकथेवर म्हणजेच कृष्ण काळातील ज्या मूर्ती असणार आहेत त्या वॅक्स मध्ये बांधण्यात येणार आहेत. या वॅक्स म्युझियमचे बांधकाम एप्रिल-मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रमोद अग्रवाल. प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रमोद अग्रवाल हे कोल इंडिया लिमिटेडचे माजी अध्यक्ष आहेत. 1875 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे. तर हे आशियातील सर्वात जुने एक्सचेंज आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लक्षद्वीप द्वीपसमूह पाणबुडी ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्पाची सुरुवात कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर लक्षद्वीप बेटे पाणबुडी ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्प जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला आहे. तर स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीपला पाणबुडी ऑप्टिक फायबर केबलद्वारे जोडले जाणार आहे. या प्रकल्पामुळे इंटरनेटचा वेग वाढेल, ज्यामुळे नवीन संधी उपलब्ध होऊन दळणवळण पायाभूत सुविधांमध्ये बदल घडून येतील.
तर समर्पित पाणबुडी ही OFC मुळे लक्षद्वीप बेटांमध्ये जलद आणि अधिक विश्वासार्ह इंटरनेट सेवा, टेलिमेडिसिन, ई-गव्हर्नन्स, शैक्षणिक उपक्रम, डिजिटल बँकिंग, डिजिटल चलन वापर, डिजिटल साक्षरता इत्यादीमध्ये ते सक्षम होणार आहे। तर या प्रकल्पासाठी एकूण 1000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। किती खर्च झालेला आहे? तर 1000 कोटी रुपये खर्च झालेला आहे। या प्रकल्पांतर्गत ऑप्टिकल फायबर कनेक्शनची एकूण लांबी 1868 किलोमीटर आहे। तर या प्रकल्पांतर्गत लक्षद्वीपची 11 बेटे जोडली जाणार आहेत। तर या कनेक्शनची लांबी किती असणार आहे? तर 1868 किलोमीटर आहे। आणि किती बेटे जोडले जाणार आहेत? तर लक्षद्वीपची एकूण 11 बेटे जोडण्यात येणार आहेत। तर स्वातंत्र्यानंतर प्रथमच लक्षद्वीपमध्ये पाणबुडी ऑप्टिकल फायबर कनेक्शन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने अलीकडेच 2024 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रशिया। तर रशियाने 2024 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे। तर 2024 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपदासाठी ब्राझीलने नकार दिला आहे। तर ब्राझीलचे म्हणणे आहे की ते एकाच वर्षी G20 आणि ब्रिक्स दोन्ही परिषदा आयोजित करू शकणार नाहीत, त्याला व्यवस्थेचे आव्हान आहे। तर 2024 मध्ये ब्राझीलमध्ये G20 ची परिषद होणार आहे, त्यामुळेच त्यांनी ब्रिक्स परिषद आयोजित करण्यासाठी नकार दिलेला आहे। त्यामुळे ब्राझीलने नकार दिल्यामुळे ऑर्डरनुसार पुढील नाव रशियाचे आहे। रशिया 2025 मध्ये ब्रिक्सचे आयोजन करणार होते, परंतु आता ते 2024 मध्येच परिषदेचे आयोजन करणार आहे। तर रशियातील कझान शहरात ही परिषद आयोजित केली जाणार आहे। तर 2024 मध्ये ब्राझीलमध्ये खरं तर ब्रिक्स ही परिषद आयोजित होणार होती, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे आता 2024 मध्ये रशियामध्ये ब्रिक्सची परिषद होणार आहे। तर रशियाने 2024 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने गुणोत्सव 2024 सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम। तर जानेवारी 2024 मध्ये आसाम सरकारने गुणोत्सव 2024 कार्यक्रम सुरू केला आहे। तर 35 जिल्ह्यातील 43,498 सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 40 लाख विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याचे गुणोत्सवाचे उद्दिष्ट आहे। तर काय उद्दिष्ट आहे याचे? तर 35 जिल्ह्यातील, आसाम राज्यातील जे 35 जिल्हे आहेत त्यातील 43,498 सरकारी शाळांमध्ये शिकणारे सुमारे किती 40 लाख विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तर गुणोत्सव हा राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश करण्याच्या उद्देशाने आसाम सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच हिट अँड रनशी संबंधित कोणत्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ अनेक राज्यातील ट्रक चालक संपावर गेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय न्यायिक संहितेचे कलम 106। तर संसदेने IPCच्या जागी भारतीय न्यायिक संहिता पास केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी होण्यासाठी डिसेंबर 2024 पर्यंत वेळ लागू शकतो। तर हिट अँड रनशी संबंधित भारतीय न्यायिक संहितेचे कलम 106 या नवीन कायद्याच्या निषेधार्थ अनेक राज्यातील ट्रक चालक संपावर गेले आहेत। तर हिट अँड रनचा नवीन कायदा काय आहे? तर हिट अँड रन म्हणजे एखाद्याला मारल्यानंतर पळून जाणे। तर अशा प्रकरणासाठी सरकारने भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 106(2) मध्ये काही तरतुदी केल्या आहेत। तर तरतुदी काय आहेत? तर जो कोणी निष्काळजीपणे वाहन चालवून कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू करतो, तर घटनेनंतर लगेचच तो पोलिसांना किंवा दंडाधिकाऱ्यांना न कळवता पळून जातो, त्याला 10 वर्षांपर्यंत कारावाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही होऊ शकतो। तर म्हणजे जो कोणी निष्काळजीपणे वाहन चालवून ऍक्सिडेंट करेल आणि न सांगता पळून जाईल, त्याला किती 10 वर्षापर्यंत कारावाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही होऊ शकतो। तर अपघातानंतर गुन्हेगाराने पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना माहिती दिल्यास त्याची शिक्षा कमी केली जाऊ शकते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत प्रथमच GSAT-20 हा संचार उपग्रह कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फाल्कन 9। तर इस्रो भारत संचार उपग्रह GSAT-20 किंवा GSAT-N2 लॉन्च करण्यासाठी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर करणार आहे। तर स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित होणारी ही भारताची पहिली मोहीम असणार आहे। हे भारतीय मिशन 2024च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च केले जाऊ शकते। तर GSAT-20 लाच CMS-03 किंवा GSAT-N2 असेही म्हटले जाते। फाल्कन 9 हे इलॉन मस्क यांच्या एरोस्पेस कंपनी स्पेस एक्सच्या विकसित केलेले 2 स्टेज रॉकेट आहे। तर रॉकेटची उंची 70 मीटर, व्यास 12 मीटर आणि वस्तुमान 549.054 किलोग्रॅम आहे। हे जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच 1 जानेवारी 2024 रोजी कोणत्या देशात 90 पेक्षा जास्त वेळा भूकंपाची नोंद झाली? तर याचे उत्तर आहे जपान।
तर 1 जानेवारी रोजी जपानमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेचे एकूण 90 पेक्षा जास्त भूकंप झाले। सर्वात भयंकर भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी होती। तर या भूकंपामुळे पश्चिम जपानमधील इशिकावा प्रांतात सर्वाधिक विध्वंस झाला आहे। जपानमधील अनेक प्रमुख महामार्ग भूकंपाच्या केंद्राभोवती बंद करण्यात आले होते आणि टोकियोला जाणारी बुलेट ट्रेन सेवा देखील निलंबित करण्यात आली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।